मागील व्हिडिओ नंतर आम्हाला खूप सारे मेसेजेस आले की साईनाथ भाऊला पुन्हा बोलवा. तर आम्ही त्यांना पुन्हा बोलवलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचे नवीन अनुभव घेऊन. तर चला मग ऐकू. हाळ असं फट आहे. फट मधून ना मला असं म्हणजे दिसत नाही, अंधार आहे, बत्ती लावायचे त्यावेळी, लाईटी नव्हत्या मुंबईला. फटातून पाहिलं मी, एक बाई आहे, तोंड त्या साईडला आहे. मग तो हळूहळू पिकनिक पॉइंट आहे, आरे कॉलनीमध्ये एक पिकनिक पॉइंट करून एरिया आहे. त्यावेळी ते कायच नव्हतं पिकनिक पॉइंट, तिथे असंच म्हणजे असं ग्राउंड बांधलेलं होतं. तिथे तो टर्नवर गेला. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपल्यासोबत आहे आपले गेस्ट साईनाथ भाऊ. ह्यांचे पहिले पण जे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे खरं अनुभव आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. ते खूप भयानक होते. ते आज परत आले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचे अनुभव घेऊन. तर मग चला ऐकूया त्यांच्याकडून. मी साईनाथ भाऊ, जय मल्हार जय शिवराय. आम्ही गुंदोलीमध्ये राहायचो. ही खरी घटना आहे, आमच्या बरोबर आहे, भाड्याने राहायचो. खरी घटना झालेली. रिक्षा चालवायचो आम्ही दोघे भाऊ. मोठ्या भावाचं लग्न झालं होतं आणि मी होतो. 38-40 वर्ष झाले त्या गोष्टीला. माझ्याकडे लायसन नाही, काय नाही, म्हणून मला तो रिक्षा नाईटला द्यायचा आणि ती रिक्षा त्यांनी कॉन्ट्रॅक्टवर घेतली होती. त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट कसं स्वस्त होतं. मी नाईटला चालवायचो, तो डेला चालवायचा. असं चाललं, 15 दिवस चाललं, महिना चालला. एक दिवशी मी रात्री, BMC बाथरूम आहे, म्हणजे इथून समजा 1-2 मिनिटावर आहे आमच्या घरापासून. मी गल्लीतून येतोय तर बाजूला एक पत्र्याचा रूम आहे. त्या पत्र्याच्या रूममध्ये मला एक बाईला गळा दाबून मारल्यासारखा आवाज येतो. म्हणजे नवरा कसा दारू बिरू पिला आणि मारतोय तसा आवाज मला. तर मी बोललो, ऐकला मी आवाज, पण बरं जाऊ दे, कशाला लोकांच्या भांडणात, आपल्याला काय करायचंय, आपण भाडोतरी आहे. मी घरी आलो, आपला झोपलो. सकाळी उठलो, आंघोळ बिंघोळ केली आणि मग मैदानामध्ये सगळे पोरं जमा व्हायचे आम्ही. तर मैं बोलो यार ऐसा ऐसा उधर यार, वो मेरे को ना गली में ऐसा था, किधर है तेरे को तो कुछ भी सुनने को आता है. अरे मेरा ऐसा ऐसा हुआ है मेरे साथ, वो पत्रे का रूम में ना एक बाई का आवाज ऐसा मारे ऐसा आता है कि नहीं नहीं देख, चल दिखा, जल्दी दिखा. गेलो आम्ही. तर त्याला टाळा लागलाय. टाळा लागला तर मी सीधा खोटा, अरे मला काम पे गया, अरे टाळा है इसको 2 साल से टाळा है, तू क्या काम पे गया नाही. मला एकदमच खोटं केलं. अरे मला काय झालं, बोलो उलटीच मुसीबत आहे. पण नंतर बाबा झालं, 2-4 दिवस गेले. वापस एकदा मी येतोय, 3-3:30 वाजले. माझ्या नाईटचं रिक्षा भाडं सोडलं. लास्ट ट्रेनचं भाडं बघायचो आम्ही आणि ते येऊन मग रिक्षा लावून मी घरी यायचो. मी येतोय घरी, वापस मला तसंच. मी बोललो यार काय आहे, बोललो लोकांना सांगतो तर लोकांना भरोसा येत नाही. चल बोलो, थांब, बोलो 1 मिनिट थांब. मी कशी तरी हिंमत जोडली, देवाचे नाव घेऊन. मी बोललो चल बघूया काय आहे ते. हाळ असं फट आहे. फट मधून ना मला असं म्हणजे दिसत नाही, अंधार आहे, बत्ती लावायचे त्यावेळी, लाईटी नव्हत्या मुंबईला. ज्या घरात लाईट तो माणूस लय पैशावाला, असं म्हणजे. फटातून पाहिलं मी, एक बाई आहे, तोंड त्या साईडला आहे, केस पासांना पायापर्यंत, एवढं म्हणजे तिचं असं. तरी पण मला काय वाटत नाही ही भूत आहे का काय, म्हणजे बाई वाटते ना आपल्याला, काय फेस दिसत नाही. पण तिचा जेव्हा मी हाताकडे पाहिलं आणि पायाकडे, मुंडी तिकडे, पाय असे मागे आणि हात असे एकदम, म्हणजे तेव्हा मला आमची आजी बिजी सांगायची ना, अरे बाबा भूताचे पाय उलटे असतात. अरे कसला, 1 2 3 सीधा घरी आलो. घरी झोपलो रात्री. सकाळी उठतो. सकाळी उठून मी माझ्या आजीला विचारलं, आमच्या आईची आई राहायची, मला असं असं आहे. मी पण ऐकलंय, पण तिकडे आहे ना काही वर्ष पहिलं एक जोडा राहायचा, ती बाई त्याच घरात मेली आहे असं लोक बोलतात. आणि कधी कधी आमुषा पौर्णिमाला तिथे बाईचा आवाज येतो. आणि काल आमुषा होती, तुला 100 वेळा मी सांगितलंय त्या गल्लीनी येऊ नको, त्या गल्लीनी येऊ नको, पण तुला शॉर्टकट पटकन घरी यायचं. तुझं कोण आहे रे घरी, पटकन तुला घरी यायची काय गरज आहे, असं यायचं ना लांबून फिरून. असाच एक छोटा अनुभव अजून आहे. त्यावेळी कसे छोटे छोटे घटना घडायच्या, भूतकेतं होती. म्हणजे मुंबई ही मुंबई नव्हती. आता कशी तुम्हाला हे मीरा रोड, हे विराड, हे नालासोपारा आहे, तर ऐकण्यात पण नाहीये. मी नाईटला रिक्षावर होतो, 7 वाजता सीट भेटायची रिक्षाची. त्यावेळी लोकांची गाडी चालवायचो मी. 11 11:30 पर्यंत, 12 पर्यंत धंदा केला मी. आणि विजयनगर साईडला असं भाडं सोडलं, मरोल विजयनगर. तिथून मला एक माणसाने हात दाखवला, बोलतो भाई मुलुंड चलेगा क्या. चलेगा ना भाई, लेकिन 1.5 मीटर भाड़ा होएगा.
हां चलेगा भाई चलो भेटू, बसवला मीटर टाकला. त्याच्यानंतर आम्ही विजयनगर म्हणतो ना असं आरे कॉलनीत गेलो. मी त्याला बोललो अरे भाई बाहेर चलेगा ना इथनं जंगल में से काय केले ले रहा. त्या टायमाला आरे कॉलनी म्हणजे एकदम भयानक जंगल, 35 36 40 वर्षाची गोष्ट आहे होती. पूरा जंगल, रस्ते नाही बरोबर. अरे लेना भाई हमारा डेली का रास्ता है, तुम काय को डर रहा है, हमारा डेली का रास्ता है, हम है ना तुम्हारे साथ. आणि तो माणूस आहे पोलीसवाला, म्हणजे तो फोर्स्टचा पोलीसवाला आहे, फोर्स्ट. बसला आणि चाललंय. तो ब्रिज क्रॉस झाला आरे कॉलनीचा. ब्रिज जाऊन थोडंसं अजून पुढे गेलो मी, तर दोन्ही साईडला घास आहे आणि मला असं वाटतं काहीतरी जनावर चाललंय. असंच काहीतरी जनावर चाललंय, म्हणजे कुत्रा मांजरा असं मोठंसं आणि चाललंय. आणि मी रिक्षा चालवते, पण ते चाललंय पण माझ्या रिक्षाच्या पुढेच आहे ते. पण मी हा विचार करतो रिक्षा एवढा स्पीडमध्ये आहे, म्हणजे हा जनावर तर थांबला पाहिजे. तरी म्हणजे चलो चल आपल्याला काय चलताय. मग तो हळूहळू पिकनिक पॉईंट आहे आरे कॉलनीमध्ये, एक पिकनिक पॉईंट करून एरिया आहे. त्यावेळी ते कायच नव्हतं पिकनिक पॉईंट, तिथे असंच म्हणजे असं ग्राउंड बांधलेलं होतं. तिथे तो टर्नवर गेला आणि मी रिक्षा चालवतोच आहे, पण तो मला असं वाटतं माझी रिक्षा चालत नाही. आणि तो धावत म्हणजे असं पळत कुत्र्यासारखा पुढे गेला. आणि मी त्याला पाहतोय, बघतोय, तो माणूस पण बघतोय, तो ऑफिसर पोलीसवाला. आणि तो कुत्रा आहे ना थांबला, पलटी झाला आणि माणसासारखा उभा राहिला. अरे बाय, माणसासारखा उभा राहिला. तर आम्ही दोघे पण अचंब की जनावर असं कसं काय, कसला 1 2 3 आम्ही सीधा आपला मुलुंड साईडचा रस्ता पकडून सीधा वरती गेलो हळूहळू. अशी ही छोटीशी माझी रिक्षा चालवताना माझ्याबरोबर घडलेली गोष्ट आहे आरे कॉलनीमध्ये. धन्यवाद, तुम्ही तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत. ह्यांचे अनुभव खूप भयानक असतात आणि सगळे खरे अनुभव आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. धन्यवाद.